माननीय संजय जी वाघमारे साहेब, त्याचबरोबर पास्टर संतोष सापटे, त्याचबरोबर पास्टर रघुनाथ भुसारे साहेब, इथं व्यासपीठावर उपस्थित असलेले कॉम्रेड भांगळे, वाघेरे, शिवराम गावित, शिवदास सहारे, आणि उपस्थित सर्व व्यासपीठावरील सन्माननीय आदरणीय नेते, आज आपण इथं जे सर्व जमलेले आहोत, खरं म्हणजे हा अत्यंत आनंदाचा, प्रेमाचा आणि शांतीचा असा हा 25 डिसेंबरला येणारा सण हा एकत्र साजरा करण्यासाठी आपण इथं उपस्थित आहोत. तो केवळ ख्रिसमस नव्हे, तर ख्रिसमस हा केवळ ख्रिश्चन धर्माचा सण नसून तो संपूर्ण मानव जातीवर प्रेम करणारा, प्रेम, करुणा, क्षमा आणि बंधुभावाचा संदेश देणारा असा हा येशू ख्रिस्ताचा संदेश देणारा असा हा सण आहे. ख्रिसमस हा येशू ख्रिस्तांच्या दिनानिमित्त साजरा केला जाणारा असा हा सण आहे. येशू ख्रिस्ताचा जन्म साधेपणात झाला. त्यांचा जन्म एका गोठ्यात गरीब कुटुंबात झाला. यामधून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो की माणसाची खरी महानता त्याच्या संपत्तीत नाही, तर त्याच्या विचारांमध्ये आणि कर्मामध्ये आहे. येशू ख्रिस्ताने आपल्याला आयुष्यात प्रेम, दया, क्षमा आणि गरीब दुःखी लोकांची सेवा करण्याचा हा महत्वाचा संदेश आणि उपदेश आपल्याला दिलेला आहे. एवढंच नव्हे, आपण कुटुंबातील माणसांवरती तर प्रेम करतोच, पण येशू ख्रिस्तांनी शत्रूवरही प्रेम करा हा जगामध्ये असा दुसरा कोणीही असा संदेश दिला नाही. तो संदेश आपल्या येशू ख्रिस्तांनी आपल्या संबंध मानव जातीला दिलेला आहे. आजच्या स्पर्धेच्या, द्वेषाच्या आणि तणावाच्या जगात या संदेशाचं अजूनच महत्व वाढलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, ख्रिसमस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात चमकणारे दिवे, सजवलेले ख्रिसमस ट्री, सांता क्लॉज, गोड पदार्थ, केक आणि भेटवस्तू. पण ख्रिसमसचा खरा अर्थ फक्त सजावट किंवा भेटवस्तूमध्ये नाही, तर ख्रिसमस आहे गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा, दुःखी लोकांना सुखी करण्याचा, त्यांना आधार देण्याचा आणि एकमेकांशी प्रेमाने वागण्याचा. आणि म्हणून सांता क्लॉज हे दानशूरपणाचे आणि देण्याच्या आनंदाचे प्रतीक आहे. तो आपल्याला शिकवतो की देण्यात जो आनंद आहे तो घेण्यात नाही. आपण हे आपल्या परीने कुणाला मदत केली, कुणाला वेळ दिला, कुणाला प्रेम दिले, तर तोच आपला खरा ख्रिसमस साजरा करणे होय. आणि म्हणून येशू ख्रिस्ताच्या पासून आपल्याला एक संदेश मिळतो की आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपला जन्म आपल्या हातात नाही. कोणी माणूस कितीही पुण्यवान असला तरी तो कोणाच्या घरी जन्माला जायचा आहे त्याच्या इच्छेवर नाही. जन्म हा निसर्गाच्या इच्छेवर आहे. परंतु जन्म झाल्यानंतर त्याने आपलं आयुष्य कसं जगावं हे त्याच्या हातामध्ये आहे. आपण काय एका विचाराचे लोक नाही आहोत. एकसारखा कोणाचा देह नाही आहे, एकसारखा कोणाचा चेहरा नाही आहे. आपण एका कारखान्यात जन्मलेली म्हणजे प्रॉडक्ट नाही आहे. तर आपण मानव जातीमध्ये मनुष्याच्या पोटी जन्माला आलेले असे आपण माणसं आहोत. आणि म्हणून आपल्याला
जन्म जरी आपल्या इच्छेप्रमाणे नसला तर कर्म आपल्या इच्छेप्रमाणे करू शकतोय. आणि येशू ख्रिस्तांनी त्यांच्या जन्माचं सार्थक केलं. जगामध्ये कोणी असा संदेश देऊ शकला नाही. संपूर्ण मानव जातीला संदेश देणारे येशू ख्रिस्त हे जगामधले पहिले आणि शेवटचे देवदूत होते. आणि आज त्याचा संबंध जगभर 25 डिसेंबर हा नाताळाचा सण संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातोय. आणि म्हणून आपण सुद्धा सगळ्यांशी चांगल्या प्रकारचं वागणं, सगळ्यांवरती प्रेम करणं, सगळ्यांना प्रेम वाटणं हे काम आपण सुद्धा केलं पाहिजे. परंतु आजच्या जगामध्ये जातीयवाद, धर्मांधता याने थैमान घातलेला आहे. जो हिंदू असेल त्याने जो ताट मानेने जगायचं, ख्रिश्चन, मुसलमान, पारसी किंवा अजून इतर जाती धर्माचे किंवा आदिवासी या लोकांना मात्र वेठीत धरायचं, अशा प्रकारचं बीजेपीचं हे कारस्थान आहे. RSS त्याच्यामध्ये पुढाकार घेतोय. संबंध देशभर आपल्या देशामध्ये अशा प्रकारचं सत्ता पण त्यांच्या हातामध्ये आणि त्याचबरोबर संबंध जाती धर्माला तुडवण्याचं काम हे बीजेपी वाले RSSच्या मार्फत करून राहिलेले आहेत. आपण सुद्धा त्याला उत्तर देताना प्रेमाने उत्तर दिलं पाहिजे. जे आपल्याला अशा प्रकारे त्रास देतात त्यांच्यावरती जर बात करायची असेल तर आपले ही जी काही एकमेकांमधली प्रेम भावना आहे, हे जे एकमेकांचं प्रेमाचं संघटन आहे हे मजबूत केलं पाहिजे. त्यांनी किती अन्याय केला तरी आपली ही प्रेमाची भाषा बदलता कामा नये. आपल्याला प्रेमाने माणसं बांधायची आहेत, एकमेकांशी जोडायचे आहेत. आणि ते काम आपण ह्या ख्रिसमसच्या निमित्ताने सगळ्या आपल्या आदिवासी बांधवांना संदेश देऊन केलं पाहिजे. अशा प्रकारचं मी शुभेच्छा देतोय. सगळ्यांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा मी देतोय आणि इथं थांबतोय.